यंदा गणेश मूर्तीच्या वाढत्या किमतीची झळ गणेश भक्तांना बसणार आहे। गणेश मूर्तीचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पेड शहरामध्ये सध्या गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू आहे। गणेशोत्सवाला जेमतेम महिना उरलेला असताना कारागिरांची घाई गडबड पाहायला मिळते आणि या सर्व परिस्थितीमध्ये यंदा गणेश मूर्तीच्या किमती 30 ते 35% महागल्याचं मूर्तिकार सांगतायत। तर तिथल्या मूर्तिकारांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। पाहूया। आपण आहोत पेणमधल्या एका गणेश मूर्ती कार्यशाळेमध्ये आणि आपल्याशी बोलण्यासाठी आहेत मूर्तिकार निलेश समे। निलेशजी, 3-4 महिने पीओपीच्या गणेश मूर्तींवरची बंदी होती, तर नेमका कसा काळ होता, कुठल्या परिस्थितीतून हे सगळे मूर्तिकार जात होते? नक्कीच मागेश गणेश जयंतीच्या उत्सवात जे पीओपीच्या मूर्तींवर निर्बंध लावले गेले सरकारकडनं, ते आम्हाला कारखानदारासाठी नक्कीच एक निराशाचं एक वातावरण होतं की पीओपी करायची की माती करायची। यामध्ये कारखानदार व कारागीर वर्ग खूप हे झालं होतं। कारागिरांना काम नव्हतं। आज जवळजवळ 3 ते 4 महिने या गोष्टीमध्ये असेच गेले। तर कारागिरांना देखील आम्हाला वर्षभर काम पुरवायला लागतं। आज पीओपीच्या मूर्तीचं परमिशन आता आम्हाला 9 तारखेला मिळेल। त्यात नक्कीच आम्ही कारखानदारास खुश आहोत। आता मला सांगा, पीओपीच्या मूर्तींवरची बंदी उठली, पण मधल्या 3-4 महिन्यात हे काम नव्हतं, काम बऱ्यापैकी थंडावलं होतं। काय नेमका या सगळ्याचा परिणाम होणार आहे? नक्कीच ह्याचा परिणाम आज आपल्या मूर्तींच्या दरवाढीवर होणार आहे। 30 ते 35% आज मूर्तींचे दर वाढले। त्याचं कारण मध्ये जे मधला जो पिरियड होता 3-4 महिने, आज मूर्ती तयार होऊ शकल्या नाहीत आणि आता जर मूर्तीचं करायला गेलो तर त्यांना वाढवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी खूप टाइम लागतोय। यंदा जर बघितलं तर 15 मे पासून पाऊस पडायला सुरुवात झाली। तो एक आम्हाला एक फटका बसला। त्याचा एक लाईटचा प्रॉब्लेम असतो, रोज लाईट जाते। आज लाईटमुळे पण देखील आज काम होऊ शकत नाही आमचं। त्यामुळे आज यावर्षी मूर्तींमध्ये 30 ते 35% वाढ झालेली आहे। आपण बघतोय गणेश मूर्तींच्या ज्या पीओपीच्या गणेश मूर्ती होत्या त्यांच्यावरची बंदी उठल्याने मूर्तिकार जरी खुश असले तरी गणेश भक्तांना यंदा महागाईची झळ बसणार आहे। प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड।